दिनांक 21 सप्टेंबर रोजी रात्री ओबीसी आंदोलक आणि नेते नवनाथ वाघमारे यांची 4 चाकी स्कॉर्पिओ गाडी एका अज्ञात व्यक्तीने पेटवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। जालना शहरातल्या त्याचा राहत असलेल्या सोनल नगर भागातील सोसायटीमध्ये रात्री 10 ते 10:30 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली। ज्या ठिकाणी नवनाथ वाघमारे यांची गाडी कॉलनीत उभी होती त्या ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन आला आणि गाडीवर टाकलेल्या कव्हरवर पहिल्यांदा त्याने बॉटलमधले असलेले ज्वलनशील पदार्थ चारही बाजूंनी टाकले आणि त्यानंतर ही आग लावून दिली। या आगीने भडका घेताच गाडीवर टाकलेले कव्हर क्षणातच जळून खाक झाले असून यामध्ये गाडीचे नुकसान झाले आहे। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळलाय। सोसायटीमधील स्थानिकांनी माहिती होताच त्यांनी तात्काळ गाडीवर पाणी टाकून लागलेली आग विझवली असल्याची माहिती मिळते। त्या गाडीच्या बाजूला अजून बऱ्याच 4 चाकी गाड्या उभ्या केलेल्या होत्या। दरम्यान या घटनेप्रकरणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून कदीम जालना पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना।